नमस्कार बंधू भगिनींनो, सुविचार देती जीवना आकार याबद्दलचा विचार मागच्या 3 व्हिडिओच्या माध्यमातून अनेक सुविचार आपण पाहिलेले आहेत. खरं तर सगळेच विचार काही सुविचारच असतात असं नाहीये. आणि माणसाला माणूस म्हणून जे काही महत्त्व या जगतामध्ये प्राप्त झालं आहे त्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण जर काय असेल तर माणूस हा विचारशील प्राणी आहे आणि तो विचारशील असलाही पाहिजे. ज्या माणसाचे विचार चांगले त्या माणसाचे आचार चांगले आणि त्या माणसाचे उच्चारही चांगले असतात. आणि म्हणून असं आपल्याकडे म्हटलं गेलं की विचारा वाचून न पविजे समाधान. विचाराशिवाय माणसाला खऱ्या अर्थानं समाधान प्राप्त होऊ शकत नाहीये आणि म्हणून त्यासाठी विचारही अत्यंत महत्त्वाचे आहेत. विचारही मी यापूर्वीच्या व्हिडिओत सांगितले की 2 प्रकारचे आहेत, एक सुविचार आणि दुसरे कुविचार. जे चांगले विचार करणारी माणसं असतात त्यांचं चांगलंच या ठिकाणी होतं आणि ते मानवाचे महामानव होत असतात. आणि म्हणून आपण मुद्दाम सुविचाराच्या संगतीमध्ये आपला काही काळ जावा याच उद्देशानं मागील 3 व्हिडिओ मी सुविचाराच्या संबंधानं बनवलेले आहेत आणि आज आपण हा 4था व्हिडिओ 61व्या सुविचाराच्या पुढचे सुविचार आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत. सर्वप्रथम व्हिडिओला प्रारंभ करण्यापूर्वी रामकृष्ण बदने या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करतो आणि चांगले विचार ऐकण्यासाठी आपण वेळ काढला पाहिजे. मध्यंतरीच व्हिडिओ सोडून न जाता यामधले एक एक विचार अनमोल आहेत आणि म्हणून हे विचार आपण शेवटपर्यंत ऐकले पाहिजेत. नुसतं ऐकून चालत नाही, तर अशा विचारांचा प्रचार आणि प्रसार आपण असे व्हिडिओ इतरांच्याकडे पाठवून केला पाहिजे असं मला या निमित्तानं आपल्याला नम्र आवाहन करायचं आहे. आपण पाहूयात पुढचे काही सुविचार. पुढे काय सांगितलं गेलेलं आहे? पुढे असं म्हटलंय की आत्मबल, आत्मश्रद्धा व आत्मजागृती यामुळे सामान्यांचे जीवनही सार्थकी लागते. सामान्यातला सामान्य माणूस देखील असामान्य बनू शकतो. कशामुळं? तर त्याचे 3 मार्ग किंवा सांगितलेले आहेत. एक म्हणजे आत्मबल, आपल्या आत्म्याचं बळ. तुम्हाला माहित आहे की सगळ्या संतांनी सगळ्या धर्मग्रंथांनी देव कोण मानला? तर ज्ञानदेव म्हणे भजा आत्मदेवा, अखंडित सेवा करा त्याची किंवा उद्धरावा स्वयं आत्मा. आत्मबळाला महत्व दिलेलं आहे आणि म्हणून आत्मबळ महत्वाचं आहे. आत्मश्रद्धा, आपल्यावरच आपली श्रद्धा असली पाहिजे, नाही तर मला जर माझ्यावर श्रद्धा नसेल तर ही जमत नाहीये. आणि आत्मजागृती, आपल्याला स्वतः आपण जाग करण्यासाठी काय केलं पाहिजे? प्रेरित केलं पाहिजे की उठ, जागा हो, वेळ निघून जातोय अशी. म्हणून आपल्याकडे आत्मबल असलं पाहिजे, आत्मश्रद्धा असली पाहिजे आणि आत्मजागृती. या 3 गोष्टी जर आपल्याकडे असतील तर आपलं जीवन सार्थकी लागल्याशिवाय राहणार नाहीये. आणि म्हणून दुसऱ्याचा विचार करण्यात वेळ न घालता दवडता आपण आपल्याबद्दलचाच विचार प्रामुख्यानं केला पाहिजे. हे मत या ठिकाणी हा सुविचार आपल्या समोर मांडताना दिसतो. पुढे काय म्हटले बघा, एखाद्या गोष्टीवर खराखुरा विश्वास ठेवायचा असेल तर प्रथम त्या गोष्टीबद्दल संशय घेतला पाहिजे. माझ्या यूट्यूब चॅनलवरती संशयाहुनी थोर आणिक नाही पाप घोर, विनाशाची वागूर प्राणियांसी या माऊलींच्या ज्ञानेश्वरीतील ओवीवरती 2 व्हिडिओ मी टाकलेले आहेत. आणि संशय चांगला आहे की वाईट आहे याबद्दल सारासार विचार त्या व्हिडिओमध्ये मी मांडलेला आहे आणि तोच विचार इथे या सुविचारामध्ये आलेला आहे. काय म्हणतो हा सुविचार? तो असं म्हणतो की एखाद्या गोष्टीवर जर आपल्याला खराखुरा विश्वास ठेवायचा असेल, खराखुरा विश्वास जर ठेवायचा असेल तर तिच्याबद्दलचा संशय आपण निश्चित घेतला पाहिजे. जसं की समजा पिवळं चकाकणारं सोनंच आहे की पितळ आहे, बरोबर आहे की नाही? आपल्याला खरंच जर सोनं आपल्याला घ्यायचं असेल तर मग सोनं आहे की पितळ आहे असा संशय घेऊन त्याला अग्नी परीक्षेतनं बाहेर काढून सोन्याला मी सोनंच आहे हे दाखवावं लागतं. म्हणजे खराखुरा विश्वास ठेवायचा असेल तर त्या वस्तूवरती, त्या व्यक्तीवरती आपल्याला पहिल्यांदा संशय घेतलाच पाहिजे आणि त्याच्यातून जो तावून सुलाकून बाहेर पडतो त्याच्यावर आपण विश्वास ठेवायला काहीही हरकत नाही आहे. असा विचार
या ठिकाणी हा सुविचार आपल्या समोर मांडताना दिसतो. पुढे काय म्हटलंय बघा, आपण होऊन कोणाशी खोडसाळपणा करू नये. आपण स्वतःहून कोणाशी खोडसाळपणा करायचा नाहीये, कुणाबरोबर वैरही धरायचं नाहीये. कारण आपला जन्म हा विनाकारण कुणाशी खोडसाळपणा करण्यासाठी, कुणाशी वैर धरण्यासाठी झालेला नाहीये. पण कोणी अकारण आपल्याशी वैर धरलं तर त्याला त्याच्याच भाषेत उत्तर दिलं पाहिजे. काय केलं पाहिजे? आपण विनाकारण कुणाशी वैर करायचं नाहीये. परंतु एखादा व्यक्ती जर पुन्हा पुन्हा आपल्याशी वैर करत असेल तर मग मात्र त्याला त्याच्याच भाषेमध्ये उत्तर दिलं तरच ती त्याला भाषा समजते. तो आपल्याशी वैर करतोय आणि आपण प्रत्येक वेळेला त्याला कुरघळण्याचा प्रयत्न करतो आहोत तर कदाचित त्याचा समज असा होऊ शकतो की हा माणूस कसा आहे, तर या माणसामध्ये काही शौर्य नाही आहे. हा माणूस माझ्या वैराला भिवून हा पुढे करतोय असं वाटण्याची शक्यता असते. आणि म्हणून आपण होऊन खोडसाळपणा करायचा नाहीये, आपण वैर करायचं नाहीये. परंतु त्यानं जर पुन्हा वैर करत असेल तर मात्र त्याला त्याच्याच भाषेमध्ये वैर करून उत्तर देण्याची तयारी आपण ठेवली पाहिजे. तरच या समाज व्यवस्थेमध्ये आपण चांगल्या अर्थानं टिकू शकतो. अन्यथा आपल्याला या समाज व्यवस्थेमध्ये टिकणं कठीण होऊ शकतं. म्हणून ही गोष्टही आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. पुढचा सुविचार काय म्हणतो बघा, दुर्बल गोष्टी एकत्र झाल्या की त्या प्रबळ होतात. आपल्याकडे म्हटलं ना की एकीचे बळ मिळते फळ. आता दुर्बल गोष्टी ज्या आहेत, एकाच दुर्बल गोष्टीने जर आपण खचून गेलो तर मग आपण सबल कसे बनू? वेगवेगळ्या दुर्बल ज्या गोष्टी आहेत त्या जर एकत्र आल्या, वेगवेगळ्या दुर्बल गोष्टी जर एकत्र आल्या तर त्या अनेक दुर्बल गोष्टी एकत्र येऊन त्याच्यातनं काय होऊ शकतो, तर माणूस प्रबळ होऊ शकतो. बघा ना, संकटे ही परीक्षंती मनुष्यानं असं म्हटलंय की माणसाची परीक्षा ही अशा पद्धतीचे दुर्बलता आपल्याला घ्यायला लावते. तर अशा या दुर्बलतेतूनच आपण प्रबल बनत असतो. म्हणून दुर्बल आहे म्हणून खचायचं नाहीये, तर त्या दुर्बलतेवर मात करत पुढे चालायचंय. असं केलं की एक ना एक दिवस आपण अनेक दुर्बल गोष्टी एकत्र येऊन प्रबल झाल्याशिवाय राहत नाहीये. पुढे काय म्हटलंय बघा, सूक्ष्म छिद्रातून जसा सूर्यप्रकाश जाणवतो तसाच सूक्ष्म छिद्रातून काय करतो, आपल्याला सूर्यप्रकाश दिसतो की नाही. असा सूर्यप्रकाश एखाद्या वेळेस दिसणार नाही ते चमकताना, परंतु सूक्ष्म एखाद्या छिद्रातून मात्र काय दिसतो आपल्याला, सूर्याचा प्रकाश दिसतो. तसाच किरकोळ गोष्टी, तसंच काय म्हटलंय त्यांनी, तसाच किरकोळ गोष्टीतूनच माणसाचा स्वभाव कळतो. आता सूर्याचा प्रकाश किती विशाल आहे, परंतु हा विशाल सूर्यप्रकाश आपल्याला दिसत नाहीये. पण एखाद्या छिद्रातून मात्र त्याचा प्रकाश आपल्याला काही अंशी दिसतो. तसा एखाद्या माणसाचा स्वभाव हा एखाद्या किरकोळ गोष्टीवरून देखील लक्षात येतो की हा माणूस कसा आहे. म्हणजे असं आपल्याकडे म्हटलंय ना की शीतावरून भाताची परीक्षा, म्हटलंय की नाही. तसाच प्रकार या बाबतीमध्ये देखील आपल्याला पाहायला मिळतो. एखाद्या कल्पनेची कत्तल करायची असेल तर काय केलं पाहिजे? हा सुविचार म्हणतो की एखादी कल्पना चांगली आहे पण तिची आपल्याला कत्तल करायची आहे. ती कल्पना आपल्याला काय करायची आहे, संपून टाकायची आहे. तर मग काय करायचं म्हणे, तर हा विचार म्हणतो की एखाद्या चांगल्या कल्पनेची कत्तल करायची असेल तर त्याच्यासाठीचा उत्तम मार्ग कोणता आहे, ती कल्पना बैठकीत मांडायची. कारण एखादी कल्पना बैठकीमध्ये चार चौघांच्या समोर मांडली की चार चौघजण निश्चित त्या कल्पनेला वेगवेगळं रूप देणार, विरोध करणार आणि तिची इतकी चिरफाड करणार की ती चांगली मूळ कल्पना संपुष्टात येऊन जाणार. आणि म्हणून एखादी चांगली कल्पना जर आपल्याला संपवायची असेल तर त्याला उत्तम मार्ग म्हणजे ती बैठकीत ठेवणे. हा सुविचार हे सांगतो की चांगल्या कल्पनेसाठी बैठकीच्या मध्ये ठेवण्याचं काही कारण नाही आहे. आता पुढचा सुविचार जो आहे तो म्हणतो, सद्गुणाशिवाय सौंदर्य म्हणजे बिनवासाचं कागदी फूल आहे. सौंदर्य खूप आहे परंतु सद्गुणच नाहीये, एकही गुण अंगामध्ये चांगला नाहीये, तर मग त्या सौंदर्याला काही अर्थ आहे का? तेच सौंदर्य चांगलं की ज्या सौंदर्याच्या सोबत सद्गुण, चांगले गुणही त्या सौंदर्या बरोबर आहेत, तर ते सौंदर्य आणखीन खुलून दिसतं, आणखीन उठून दिसतं. आणि जर एक गोष्ट लक्षात घ्या की जर ते सौंदर्य
मला असं वाटतं की जर आपल्याला हे सौंदर्य सद्गुणाशिवाय असेल तर ते सौंदर्य म्हणजे कागदी फुलं जशी असतात तशा पद्धतीचंच हे सौंदर्य असण्याची शक्यता नाकारता येत नाही आहे. हल्ला करणाऱ्या शत्रूपेक्षा स्तुती करणाऱ्या मित्रापासून सावध राहा. फार सुंदर सुविचार आहे या सुविचारामध्ये काय सांगितलेलं आहे की हल्ला करणारा शत्रू पासून काय म्हटलंय की पेक्षा स्तुती करणाऱ्या मित्रापासून आपण सावध राहिलं पाहिजे. अनेक राजे रजवाड्यांचं जे राज्य नेस्तनाबूत झालं, अनेक मोठी मोठी माणसं आपण बघितली की ती आपल्या आयुष्यामध्ये अपयशी झाली. त्याचं कारण त्यांच्या जवळ असणारे स्तुतीपाठक आणि एखाद्या वेळेस वैर करणारी माणसं परवडतात. तो काय म्हणतो बघा, हल्ला करणाऱ्या शत्रू परवडतो, कारण तो आपल्याला सांगून हल्ला करत असतो आणि तो हल्ला करणार आहे म्हणून आपण सावधही असतो. परंतु मित्र मात्र काय करतात तर मित्र किंवा काही लोक असे असतात की जे आपल्या चुका आपल्याला दिसूच देत नाही आहेत, आपली सारखी प्रशंसा करतात आणि त्यामुळं आपल्या चुका आपल्याला दिसत नाहीत आणि आपला शेवट व्हायला वेळ लागत नाही आहे. आणि म्हणून वैर करणाऱ्या, हल्ला करणाऱ्या शत्रूपेक्षा स्तुती करणाऱ्या मित्रांच्या पासनं आपण काय केलं पाहिजे, सावध राहिलं पाहिजे. हा अत्यंत मोलाचा विचार या सुविचारातून आपण आपल्या आयुष्यामध्ये उतरविण्याचा प्रयत्न केला पाहिजे. पुढे काय म्हटले बघा, 3 आपले खरे तर उपास्य दैवत आहेत. या 3 दैवतांची उपासना आपण केली पाहिजे, तरच आपण खऱ्या अर्थानं, मला असं वाटतं की मोठे होऊ शकतो. खऱ्या अर्थानं आपण माणूस म्हणून माणूस पदापर्यंत, मानवतेपर्यंत जाऊन पोहोचू शकतो. कोणते कोणते उपास्य देव आहेत 3? पहिला सांगितला गेलेला आहे विद्या. विद्येशिवाय, विद्येची उपासना करा. विद्येची उपासना केल्याशिवाय आपल्याला खऱ्या अर्थानं मोठं होता येत नाही आहे. आणि म्हणून पहिलं उपास्य दैवत जर काय असेल तर विद्या आहे. दुसरं उपास्य दैवत जर काय असेल तर विनय. विनय म्हणजे नम्रता. विद्या विनयेन शोभते. बघा याच्यामध्ये दोन्ही गोष्टी आल्या, विद्या असली पाहिजे आणि विद्येच्या बरोबर विनयी असलं पाहिजे. आणि तिसरी गोष्ट म्हणजे शील, जे महात्मा गौतम बुद्धांनी सांगितलं, प्रज्ञा शील करुणा. बरोबर आहे की नाही? तर तसं या ठिकाणी काय असलं पाहिजे, तर एक तर आपल्याला विद्येची आपण उपासना केली पाहिजे, विनयाची आपण उपासना केली पाहिजे आणि तिसरं म्हणजे शीलाची उपासना केली पाहिजे. चारित्र्याची उपासना देखील अत्यंत महत्वाची मानलेली आहे. तर या 3 गोष्टी अत्यंत महत्वाच्या आहेत. काम चुकार आळसी माणसाच्या कामाचा दिवस उद्याचा असतो. काम चुकार जो माणूस असतो की नाही, आपण बघा काम चुकार असणारा माणूस, आळशी माणूस, त्याला म्हणावं चल हे काम कर, तर तो म्हणतो आज नाही आता उद्या करतो. म्हणजे काम चुकार किंवा आळसी माणसाच्या कामाचा दिवस आज आत्ता नसतोच, तर तो उद्या असतो आणि तो उद्या काही उजळत नाही आणि त्याच्या अंगातला आळस काही जात नाही, तो काही कामाला प्रारंभ करत नाहीये. म्हणून काम चुकार आणि आळशी माणसाचा कामाचा दिवस हा उद्या असतो आणि आरामाचा दिवस आजचा असतो. म्हणून आता आपण कोणत्या कॅटेगरीमध्ये बसतो हे आपण ठरवायचंय. काय म्हटलंय तर काम चुकार माणसाचा किंवा आळशी माणसाचा कामाचा दिवस उद्या असतो आणि आरामाचा दिवस आजचा असतो. नाही आजच्या दिवस आराम करू द्या, उद्यापासून करतो, आजच्या दिवस आराम करू द्या, उद्यापासून करतो, त्याचा उद्या काही उजळत नाही, आजचा आराम काही संपत नाही आणि मग कहा गए तो कहीं भी नहीं और क्या लाया तो कुछ भी नहीं, अशी अवस्था निश्चितपणे होऊन जाते. म्हणून एक गोष्ट लक्षात घ्या की आपण काम चुकार किंवा आळसीच्या पंक्तीत जाणार नाही, त्याची काळजी आपण घेतली पाहिजे. पुढे काय म्हटलंय, माणसे कोणत्या गोष्टीला हसतात ते पहा, त्यावरून त्यांच्या चारित्र्याची कल्पना येते. तुम्हाला माहिती आहे की अनेक वेळेला आपण सिनेमा बघितलेले असतील, मराठी असतील, हिंदी असतील. या सिनेमामध्ये तुम्ही बघितलं असेल की व्हिलन जो असतो, ज्याला खलनायक म्हणतात मराठीतून, हा खलनायक कशाला हसतो, एखाद्या माणसाचं चांगलं झाल्याच्या नंतर हसतो की वाईट झाल्याच्या नंतर हसतो. तो एखाद्या माणसाचं नुकसान झालं, वाईट झालं की हसतो. यावरून आपल्या गोष्ट लक्षात येते की हा माणूस खलनायक आहे, हा माणूस चांगला नाहीये, दुष्ट आहे. बरोबर आहे. परंतु नायकाच्या बाबतीमध्ये, हिरोच्या बाबतीमध्ये असं होतं का? नाहीये. हिरोला एखाद्या माणसाला झालेला त्रास, स्वतःचा त्रास वाटतो आणि त्या त्रासातनं त्याला बाहेर काढण्यासाठी तो प्रयत्न करतो. म्हणून हा सुविचार असं सांगतो की
एखादा माणूस काय करतो, माणसं कोणत्या गोष्टीला हसतात यावरून त्या माणसांचं चारित्र्याची कल्पना येते की हा माणूस चारित्र्यवान आहे किंवा नाही. किती मोलाचा सल्ला हा सुविचार आपल्याला देतो. गर्वामुळे कशाचा कशामुळं नाश होतो हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. कशामुळं कशाचा नाश होतो, तर ज्ञानाचा नाश कशानं होतो, गर्वामुळे ज्ञानाचा नाश होतो. आपल्याला माहित असेल की सुशनाला ते लक्ष्मणाला उठवण्यासाठी ती वल्ली आणायला सांगितली होती हनुमंतरायांनी, परंतु आपल्याला माहिती आहे की हनुमंतरायांनी वल्ली आणून दिली, ती पिळली सुद्धा सुषमाने लक्ष्मणाला जिथं जखम झाली होती तिथं, परंतु लक्ष्मण उठला नाहीये. का? कारण गर्व आला होता कोणाला, सुशनाला, की मीच एक वैद्य आहे आणि आता माझ्या सांगण्यानं आणलेल्या औषधामुळे लक्ष्मण उठणार आहे. हा ज्ञानाचा गर्व झाला म्हणून तो फोल ठरला आणि ज्ञानाचा नाश झाला. शेवटी अभिमान गेला आणि तुका म्हणे देव झाला. अभिमान सोडल्याच्या नंतर लक्ष्मण उठलेला आहे. आणि म्हणून गर्वानं ज्ञानाचा नाश होतो, स्तुतीमुळं बुद्धीचा नाश होतो. स्तुतीमुळं काय होतं, तर आपण बुद्धी गहाण टाकून ठेवतो, कारण कधी कुणाची आपण स्तुती करू काही सांगता येत नाहीये. आणि स्वार्थामुळं प्रतिष्ठेचा नाश होतो. जी स्वार्थी लोक असतात ना, ती लोक प्रतिष्ठा कडे लक्ष देत नाहीयेत आणि मग प्रतिष्ठा त्यांची धुळीला मिळून जाते. कारण आपण अशी एवढी स्तुती करायला लागतो की जास्ती स्तुती करतो त्याला आपलं मूल्य काहीच वाटत नाही. अरे हे काही नाही, याला कुठेही बसला काय, काय खाल्ला काय, काय राहिला काय, म्हणजे आपल्या प्रतिष्ठेला मातीमोल स्थान मिळतं. म्हणून स्तुती करावी, पण ती अति असता कामा नये. म्हणून स्तुतीमुळं प्रतिष्ठेचा नाश होतो, गर्वामुळं ज्ञानाचा नाश होतो आणि स्तुतीमुळं बुद्धीचा नाश होतो, गर्वामुळं ज्ञानाचा नाश होतो आणि स्वार्थामुळं स्वार्थ आपण जास्त मनाच्या ठिकाणी घेतला की अरे याला आपलं काम आहे, याचा स्वार्थ साधला जाणार आहे, म्हणून मग आपल्याला कशाही पद्धतीने वागणूक दिली जाते. म्हणून स्वार्थामुळं प्रतिष्ठा, स्तुतीमुळं बुद्धी आणि गर्वामुळं ज्ञान, या तीन गोष्टी तिन्ही बाबींच्यामुळं नाहीशा होतात. ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. पुढे काय म्हटलं बघा, सल्ला घ्यायचाच तर यशस्वी माणसाचाही घ्या आणि अयशस्वी माणसाचाही घेतला पाहिजे. माणसं बऱ्याच वेळेला यशस्वी माणसाचा सल्ला घेतात, अयशस्वी माणसाचा सल्ला घेत नाहीये. परंतु हा सुविचार सांगतो की असं करू नका. सल्ला घ्यायचा असेल तर यशस्वी माणसाचा बी घ्या आणि अयशस्वी माणसाचा देखील आपण सल्ला घेतला पाहिजे. का? तर यशस्वी माणसाचा सल्ला घेतला तर मला यश कसं मिळालं, कोणत्या कोणत्या गोष्टींच्यामुळे मिळालं, ही बाब तो यशस्वी माणूस आपल्याला सांगेल. आणि अयशस्वी माणसाचा सल्ला घ्यायला गेला तर अयशस्वी माणूस आपल्याला सांगेल की या गोष्टी टाळा, या गोष्टी टाळल्या तर तुम्हाला यश मिळू शकतं, मी त्या गोष्टी टाळल्या नव्हत्या म्हणून मी अपयशी झालो. म्हणजे बघा, दोघेही आपल्याला योग्य मार्गदर्शन करण्यासाठी तयार असू शकतात. म्हणून यशस्वी आणि अयशस्वी दोन्हीही व्यक्तींचा आपण सल्ला घेतला पाहिजे. यानंतर पुढे म्हटलंय की जीवनात उत्तम मित्र, योग्य रस्ता, चांगले विचार, उच्च ध्येय आणि अंगी नम्रता या 5 गोष्टी 5 बोटाप्रमाणे असतात. आपल्याकडं हाताला किती बोट आहेत? हाताला 5 बोट आहेत, आहे की नाही? आणि सर्वच जर हे 5 बोट एकत्र आले तर काय होते हो बघा, वज्रमुठ तयार होते आणि वज्रमुठीची ताकद माणसाला यशाकडे घेऊन जाते. फार महत्वाचा विचार दिलेला आहे की 5 आपल्या हाताला बोट आहेत, हे 5 बोट एकत्र आले आणि त्यांची मूठ वळली तर आपल्याला जे पाहिजे ते आपण यश प्राप्त करू शकतो. तसं आपल्याही जीवनामध्ये या 5 बोटाप्रमाणे हाताच्या 5 गोष्टी जर आपण महत्वाच्या आयुष्यामध्ये उतरविल्या तर आपणही यशाकडे जाऊ शकतो. आता कोणत्या कोणत्या गोष्टी सांगितलेल्या आहेत? एक, आपले मित्र उत्तम असले पाहिजे. पहिली गोष्ट कोणती सांगितलेली आहे? उत्तम मित्र, मित्र चांगले असले पाहिजेत. दुसरी गोष्ट, मार्ग योग्य असला पाहिजे. मार्ग चुकला तर मग चुकली वर्म फेरा पडे, बरोबर आहे की नाही? रस्ता योग्य असला पाहिजे. तिसरी गोष्ट, त्या रस्त्यानं चालत असताना आपले विचारही चांगले असले पाहिजेत, मित्र चांगले असले पाहिजेत, योग्य रस्ता असला पाहिजे, चांगले विचार असले पाहिजेत, ध्येय देखील उच्च असले पाहिजेत. कमकुवत ध्येय असेल तरी आपल्याला मोठं होता येत नाहीये, ध्येय देखील उच्च असलं पाहिजे. आणि हे सगळं करत असताना शिकण्यासाठी महत्वाची काय तर विद्या विनयेन शोभते, अंगी नम्रता असली पाहिजे. नम्रता हा शब्द कसा बोलला? न मरता. आपल्याला जर
शरीरानं गेल्याच्या नंतरही जिवंत राहायचं असेल, न मरता राहायचं असेल, तर आपल्याकडे नम्रता असली पाहिजे. त्याच्याशिवाय आपल्याला खऱ्या अर्थानं मोठं होता येत नाहीये. आणि म्हणून या 5 गोष्टी पुनश्च एकदा आपल्याला सांगतो. जीवनात उत्तम मित्र, योग्य रस्ता, चांगले विचार, उच्च ध्येय आणि अंगी नम्रता, ह्या 5 गोष्टी या 5 बोटाप्रमाणे आपल्या जीवनामध्ये जर आल्या तर आपण यशाकडे निश्चितपणे जाऊ शकतो. आता पुढचा 75वा या व्हिडिओमधला 25वा मला असं वाटत नाही 15वा या व्हिडिओमधला आपण 15वा सुविचार पाहतो आहोत आणि एकूण 4थ्या भागामधला म्हणजे 75वा सुविचार आपण इथं पाहतो आहोत. बोलण्यातून काय कळतं? एखादा माणूस बोलला तर बोलण्यातून त्याचे विचार कळतात की हा माणूस कोणत्या विचाराचा आहे. बरोबर की नाही? आपण म्हणतो अरे काय माणूस बोलतो, याच्यावरून त्याची काय लायकी आहे, लायकी हा शब्द आपण वापरतो. परंतु इथं काय म्हटले त्यांनी? विचार कळतात बोलण्यावरून. विचारातून चारित्र्य कळतं. बोलण्यातून विचार, विचारातून चारित्र्य किंवा चरित्र कळतं, जुळतं. आणि चरित्रामधून वागणं समजतं माणसाचं आणि वागण्यातून माणूस कळतो. माणूस कळला की काय होतं? ओळख पटते आणि ओळखीतून काय होतं? तर नातं निर्माण होतं. तर असं नातं निर्माण होण्याची ही प्रक्रिया आपण लक्षात घेतली पाहिजे. माणसाचं मोठेपण त्याने किती माणसं मोठी केली त्यावरून सिद्ध होतं. आपण एखाद्या माणसाला ग्रेट समजतो का? ते कशामुळे तो ग्रेट आहे? तो स्वतः मोठा झाला म्हणून ग्रेट नाही आहे. संत तुकाराम महाराज का मोठे? कारण त्यांनी त्यांच्या साहित्यातनं अनेकांना मोठं केलं. आज तुकाराम महाराजांच्या अभंगांच्या वरती किती परिवार, किती लोक मोठे झालेले आहेत मला सांगा. मग कोण माणूस मोठे? एखादा राजकीय नेता खूप प्रसिद्धीला असतो, त्याला खूप मोठा नेता आपण म्हणतो का? कारण त्यानं आपल्या बरोबर अनेक लोकांना मोठं केलेलं असतं. आणि म्हणून तोच या जगामध्ये मोठा आहे ज्यानं आपल्या अवतालभोवतालच्या अनेकांना मोठं बनवलेलं आहे. आणि जो स्वतःच मोठा झालेला आहे, मग तो पैशानं असेल, मग तो आणखीन कुठल्याही सत्तेनं असेल, तर तो भलेही लोकांच्या दृष्टीनं मोठा असला तरी त्याला मोठं म्हणता येत नाहीये, असा अर्थ आपल्याला इथं निश्चितपणे घेता येतो. म्हणून माणसाचं मोठेपण त्यानं किती माणसं मोठी केली यावरून मोजलं गेलं पाहिजे किंवा मोजलं जातं. म्हणून हा सुविचार आपण ऐकत असताना आपणही आपल्या मनाच्या ठिकाणी आपण कोणाला मोठं करण्यासाठी प्रयत्न करतोय का, हा विचार निश्चितपणे केला पाहिजे. कोणत्याही राष्ट्राची निर्मिती त्या राष्ट्रातील शिक्षण संस्थेतच होते. कुठल्याही राष्ट्राची जी निर्मिती आहे ना, आपण नेहमी म्हणतो ना की राष्ट्र हे शाळेच्या 4 भिंतीच्या आतच घडत असतं. म्हणून कोणत्याही राष्ट्राची निर्मिती कुठं होते हो? तर त्या राष्ट्राची निर्मिती ही त्या शिक्षण संस्थेतूनच होते. आणि म्हणून राष्ट्रामध्ये सगळ्यात महत्त्वाचं काम जर कोण करत असेल तर ती शिक्षण संस्था करतात. आणि म्हणून आपण शिक्षण संस्थांना अत्यंत महत्त्वाचं स्थान दिलं पाहिजे आणि त्यांच्यासाठी जास्तीच आपल्याला काय करता येईल ते करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. संकटे येतील तितकी चांगली. आपल्या जीवनामध्ये जेवढे संकट येतील ना तेवढं चांगलं आहे म्हणतात. का चांगलं आहे म्हणत असतील बाबा हे? का आपल्याला माहिती आहे की संकट तर माणूस नको म्हणतो, त्याच्यासाठीच देवाकडे जाऊन हात जोडत असतो आणि हा सुविचार तर सांगतो की जेवढे संकट येतील तेवढं चांगलं आहे, कारण त्यामुळं आपल्या अंगामध्ये धैर्य येतं. मी यापूर्वी सांगितलं ना आपल्याला की संकटच आपली परीक्षा घेतात आणि संकटामधूनच माणसाच्या अंगामध्ये धैर्य येतं. संकटच नाही आले तर आपल्याला धैर्य कसं येईल आपल्यामध्ये? म्हणून संकटांच्यामुळं आपल्या अंतःकरणामध्ये आपल्यामध्ये धैर्य निर्माण होतं आणि संकट सोसण्याची सवयही लागते. एक गोष्ट लक्षात घ्या की आपल्याला संकटांना कधी आलेलीच नाही आहेत आणि ती सोसण्याची आपण कधी पाळीच आली नाही, तर मग काय होईल? एखाद्या संकटानंच माणूस कोलमडून पडतो, संपूनच जातो. त्यामुळं मला असं वाटतं की हळूहळू येणारी असं येणार परंतु संकट आली पाहिजेत, कारण संकटातनं माणूस जरा प्रबळ बनतो. संकटांच्या मधनं माणसाच्या अंगामध्ये धैर्य येतं आणि या संकटांना सोसण्याची एक प्रकारची सवय देखील त्याला लागते. आणि म्हणून संकटांनी घाबरायचं नाही आहे, तर संकटांना सामोरं जायचं आहे. मनुष्याचा स्वभाव असा आहे की मनुष्य स्वभावाचा असा काही दुर्गुण आहे की प्रत्येकाला आपल्याशिवाय इतर सर्व जग बिघडलंय असं वाटतं. माणसाचा स्वभावच आहे.
हा दुर्गुणच आहे म्हणा माणसाचा. कोणता? की आपणच तेवढे चांगले आहोत, बाकी सगळं जगच बिघडलेलं आहे. सगळं जग बिघडलेलं आहे. आता हे बघा ना, आपण बोलताना म्हणतो आमच्या काळात असं नव्हतं बाबा, हे आजकाल अलीकडची पिढी फारच बिघडलेली आहे. मी नेहमी आई या विषयावरती बोलत असताना एक विनोद सांगतो, की एका गावामध्ये मी भाषणाला गेलो आणि भाषण संपल्याच्या नंतर एक पालक माझ्याकडे आला आणि म्हणाला, सर तुम्ही म्हणतात ते खरं आहे, आजकालची मुलं फारच बिघडलीत हो. सर आजकालची मुलं खरोखरच फार बिघडलीत, काय सांगावं तुम्हाला. माझं पोरगं तर माझं काहीच ऐकत नाही. खरोखरच सर आजकालची मुलं फार बिघडलीत. माझा मुलगा माझं काहीच ऐकत नाही आहे. पण खरं सांगू का सर, आमचे जावई मात्र मला विचारल्याशिवाय काहीच करत नाहीत. म्हणजे जावयानं काही ऐकून चाललं पाहिजे आणि मुलानं मात्र च्या बाबतीमध्ये वेगळा चष्मा आपण वापरतो. तर या पद्धतीनं माणसाचा दुर्गुणच आहे, की सगळं जगच बिघडलेलं आहे, मीच तेवढा चांगला आहे, अशी भूमिका माणूस सतत घेत असतो. आता याला काय पर्याय आहे? तो माणसाचा एक अर्थानं दुर्गुणच आहे, परंतु हा दुर्गुण खरं तर आपल्याकडे असता कामा नये, असं इथं त्यांना म्हणायचंय. ग्रंथांचं मूल्य रत्नांपेक्षाही अधिक आहे. अहो रत्न एका जागेवर चकाकेल चमकेल, त्याचं काय इतकं महत्व आहे, परंतु ग्रंथ हे रत्नांच्या पेक्षा देखील श्रेष्ठ आहेत. ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. कारण रत्न फक्त बाह्य सौंदर्य वाढवण्याचं काम करतं, परंतु ग्रंथ हे अंतरंगचं सौंदर्य वाढवण्याचं काम करतात. आणि म्हणून आपण बघितलं असेल की मी वाचाल तर वाचाल वाचन प्रेरणा दिनाच्या निमित्तानं काही व्हिडिओ माझ्या युट्यूबवर टाकून वाचनाचं आणि ग्रंथांचं महत्व फार विस्ताराने विशद केलेलं आहे. आपण ते ऐकलेलंच असेल. माऊलींनी देखील बघा ना, जे पसायदानामध्ये मागितलं त्यात सगळ्यात महत्वाचं काय मागितले तर आणि ग्रंथोपजीविये विशेषीय लोकीये दृष्टा दृष्ट विजये होवावे जी, आणि ग्रंथांना महत्वाचं स्थान दिलेलं आहे. आणि म्हणून हा सुविचार सुद्धा सांगतो की रत्नापेक्षा देखील या जगामध्ये काय महत्वाचं असेल तर ग्रंथ आहेत. कारण रत्न बाह्य सौंदर्य जिथं कुठं असेल तर तिथलं वाढवण्याचं काम करू शकतो, परंतु ग्रंथ हे आंतरिक सौंदर्य वाढवण्याचा प्रयत्न करतं. बाह्य सौंदर्य हे काही महत्वाचं नाही आहे, असलं तरी त्याचं मूल्य आंतरिक सौंदर्यापेक्षा फार कमी आहे. आणि म्हणून आपल्याला जर आपलं आंतरिक सौंदर्य वाढवायचं असेल तर रत्नापेक्षाही ग्रंथांना महत्व दिलं पाहिजे आणि आपण ग्रंथ शरण गेलं पाहिजे, ग्रंथांच्या वरती प्रेम केलं पाहिजे, असं या ठिकाणी मला या निमित्तानं आपल्याला सांगायचं आहे. तर अशा पद्धतीनं आज आपण काही सुविचार जवळपास मला वाटतं 80 एकूण, आता या चौथ्या भागासहित एकूण 80 सुविचार आपण पाहिलेले आहेत. हे सुविचार आपल्यासमोर ठेवण्याचा उद्देश एवढाच आहे की अशा चांगल्या विचारांच्या सहवासामध्ये जर आपण राहिलो तर एक गोष्ट लक्षात घ्या की जी गोष्ट आपण ऐकतो, ज्या गोष्टीचं स्मरण करतो, तशाच पद्धतीचा माणूस घडत असतो. आपण जर अशा चांगल्या सुविचारांना ऐकत राहिलो, त्याच्या सहवासात राहिलो तर निश्चितपणे आपण ही चांगले बनू शकतो. आपल्या विचारामधला कुपणा जर असेल तर तो निघून जाऊन आपण सुविचारांकडं मार्गक्रमण करू शकतो. आणि एक गोष्ट इथं लक्षात घेतली पाहिजे की प्रत्येक माणूस हा जन्मतानाच काही चांगल्याच विचारांनी जगतो असं नाही. त्याच्या अवताल भोवतालच्या वातावरणानुसार माणूस घडत असतो. आपलं वातावरण आपल्याच हातामध्ये आहे. तुम्ही जर असे चांगल्या विचाराचे व्हिडिओ ऐकत गेलात तर आपल्या अंतःकरणामध्ये चांगले विचार येत राहतील. चांगले विचार आले की मग आचारही चांगला व्हायला लागतो आणि आपल्या उच्चारामध्येही परिवर्तन घडू शकतं. ते परिवर्तन घडावं आणि आपण चांगल्या विचारांच्या सहवासात यावं, एवढाच उद्देश हे वेगवेगळे व्हिडिओ या सुविचाराच्या संबंधानं बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे. कधी कुठला एखादा विचार आपल्या जीवनाला कलाटणी देऊन जाईल सांगता येत नाही आहे. कारण एक विचार सुद्धा अटंबांपेक्षा अधिकची ताकद आपल्याजवळ ठेवून असतो. अनेकांना एका विचारानं, बघा ना, तुम्हाला माहिती आहे की अहो एवढं माझ्या नाशिवंत शरीरावरती प्रेम करता, एवढंच रामावरती केलात तर तुम्ही किती मोठे व्हाल, एवढाच विचार तुळशीदासांना त्यांची पत्नी सांगते. आणि स्त्रीलंपट आपल्या पत्नीच्याच का असेना
असलेला तुळशीदास गोस्वामी तुळशीदास बनतात. तर एक विचार माणसाला गोस्वामी, स्वामी गो होता तो गोस्वामी होतो. गो म्हणजे इंद्रिय, स्वामी म्हणजे ताबा मिळवणारा, इंद्रियावरती ताबा मिळवणारे गोस्वामी होतात. ज्या गोस्वामींच्या वरती स्वामी गो म्हणजे इंद्रियांचा ताबा त्यांच्यावरती होता, उलट एका विचारानं त्यांचा ताबा इंद्रियांच्यावरती झाला, असे विचार हे माणसाच्या जीवनाला कलाटणी मिळवून देण्याचं काम करतात. म्हणून आपण या सुविचारांचं श्रवण करावं आणि इतरांना देखील हे सुविचार पाठवावेत. आणखीन काही भागामध्ये आपण पुढे सुविचारांचं चिंतन करणारच आहोत, परंतु यासाठी आपला श्रवणाचा आणि आपल्याला या ऐकण्यामधनं काय वाटतंय याबद्दलच्या कमेंटचा मी भुकेला आहे. तर त्यासाठी आपण माझं म्हणणं समजून हे व्हिडिओ इतरांच्यापर्यंत पाठवणे, रामकृष्ण बदने या चॅनलला सबस्क्राईब करणे आणि त्याचबरोबर कमेंट करणे, या काही गोष्टींचं दान आपण मला द्याल अशी नम्र अपेक्षा व्यक्त करून या व्हिडिओला या ठिकाणी पूर्णविराम देतो. नमस्कार.